भादोले कोरेगाव रस्त्यावर भादोले गावच्या हद्दीत रोहिणी प्रशांत पाटील हिच्या डोळ्यात चटणी टाकून पती प्रशांत पाटील याने कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। याची नोंद वडगाव पोलिसात रात्री उशिरा झाली आहे। पती प्रशांत हा खून करून फरार झालाय। त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। याबाबत घटनास्थळावरून घेतलेली माहिती अशी की भादोले येथील प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी हिच्यासमवेत तिच्या माहेरी सांगली जिल्ह्यातील ढवळी येथे तिचे वडील आजारी असल्या कारणाने दवाखान्यात उपचार घेत आहेत। त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून ये-जा करत होता। आज सायंकाळी ढवळी येथून पती पत्नी दोघे भादोलेला येण्यासाठी मोटरसायकलने येत होते। दरम्यान रात्री 8:30 च्या सुमारास कोरेगाव भादोले रस्त्यावर भादोले येथील झुंजीनाना मळ्याजवळ ते दोघे आले असता पती प्रशांत याने पत्नी रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून तिचा निर्घृण खून केला। खून करून तेथून भादोले येथे येऊन त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलींकडे लक्ष ठेवा, मी आत्ताच 5-6 महिने येणार नाही असे सांगून फरार झाला। या घटनेने भादोले गावात एकच खळबळ उडाली असून खुनाचे कारणाबद्दल भादोले गावात उलटसुलट चर्चा सुरू होती। पती प्रशांत याला ताब्यात घेतल्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, कोल्हापूर।